नमस्कार मंडळी, पैठणी हे महावस्त्र महाराष्ट्राची ओळख आहे आणि ते जगभरात प्रसिद्ध आहे, यात वादच नाही। पण पैठणी व्यतिरिक्त इतरही काही हँडलूम साड्या आहेत ज्या महाराष्ट्रात मिळल्या जातात। त्या साड्या कोणत्या ते पहा आणि तुमच्या कलेक्शनमध्ये त्यापैकी एखादी साडी नसेल तर चटकन घेऊन टाका। हिमरू हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा एक प्रसिद्ध कला प्रकार। सुबक नक्षी आणि नाजूक विणकाम हे त्याचे वैशिष्ट्य। साडी, ओढणी, शाल, जॅकेट, बेडशीट, पडदे अशा वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला हिमरू मिळू शकते। खण साडी ही प्रकारची साडी दक्षिण महाराष्ट्रातील आहे। कर्नाटकमध्येही खण साडी विणणारे विणकार आहेत। नारायणपेठ ही साडी महाराष्ट्रातील सोलापूर मधली आहे। सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारात ती मिळते। गंगाजमुना ही साडी सोलापूरमध्ये तयार केली जाते। ती सिल्क प्रकारात मिळते आणि तिचे वैशिष्ट्य असे आहे की ती दोन्ही बाजूनी नेसता येते। महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात गणेशपूर कोसा सिल्क साडीची निर्मिती केली जाते। या साडीवर प्रामुख्याने फ्लोरल आणि एनिमल प्रिंट दिसून येते। नागपूरची नागपुरी साडी ही देखील प्रसिद्ध आहे। या साड्या प्रामुख्याने पांढरा, क्रीम, मोतिया या रंगात दिसतात आणि त्यांचे काठ गडद रंगाचे असतात। यालाच करवट कटी साडी असेही म्हणतात। भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये मुंगा आणि किचा सिल्क या साड्यांची निर्मिती केली जाते। सिल्क, टसार सिल्क, कॉटन या प्रकारात ही साडी मिळते। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।